मीटिंगच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। राज ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ घालणं हे 11 मराठा तरुणांना भोवलेलं आहे। 11 मराठा तरुणांवरती आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। धाराशिवमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्या हॉटेलमध्ये या तरुणांनी गोंधळ घातलेला होता आणि तिथं काही वेळ कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते की काय अशी परिस्थिती झालेली होती। त्यानंतर आता पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे, गुन्हे दाखल केले। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। बालाजी, हे कोण आहेत 11 जण ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यावर काय प्रतिक्रिया उमटते? राज ठाकरे यांचा दौरा जो आहे तो मराठवाड्याचा विधानसभेचा आढावा घेण्यासाठी सुरू झाला होता। मात्र त्यांचा दौरा जाऊ त्यांनी सुरू होण्यापूर्वी सोलापूर येथे जे वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाहीये आणि ह्या वक्तव्यावरून जो वाद निर्माण झाला होता त्याचा जाब विचारण्यासाठी मराठा तरुण हे जे आहेत ते राज ठाकरे धाराशिव शहरात आल्यानंतर हॉटेलला थांबले होते, त्या हॉटेलमध्ये गेले होते आणि त्यांनी राज ठाकरे यांना भेटून याचा जाब विचारण्याची विनंती केली होती। मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारली किंवा त्यांच्या सिक्युरिटी गार्डनं जो आहे तो काही काळ जे ते अडवणूक केली, त्यावरून हा मोठा वादंग झाला आणि 3-3.5 तास जे हे तरुण जे आहे ते तिथे ठिय्या मांडत आणि राज ठाकरेच्या विरोधात जे आहे ते घोषणाबाजी करत होते। हा विषय सगळा जो आहे तो मुख्यमंत्री असतील किंवा मनोज जरांगे असतील यांच्या सुद्धा पर्यंत गेला होता। त्यांच्यामार्फत सुद्धा ही मध्यस्थी करण्यात आली होती आणि हे आंदोलन मागे घेण्याचा प्रयत्न झाला होता। मात्र हे आंदोलन मागे घेण्यात येत नव्हतं। मात्र शेवटी पोलिसांनी जी आहे ती मध्यस्थी करत 5 मराठा तरुणांना आणि 5 माध्यम प्रतिनिधींना घेऊन हा संवाद जो आहे तो घडून आणला होता। मात्र या कालावधीत जो मोठा गोंधळ निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांनाही कुठेतरी या ठिकाणी मोठा गोंधळ उडतोय, मोठी तोडफोड होती की अशी परिस्थिती सगळी तिथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानुसार या ठिकाणी 11 तरुण नाही तर अनेक तरुण मराठा समाजात होते, पण जे सुरुवातीला 11 तरुण त्या ठिकाणी आले होते त्या तरुणांवरती जे आहे ते आता आनंदनगर पोलिसात धाराशिव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार जे आहे ते कलम 189(2), 323 आणि 126 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहेत। आता मनोज जरांगे यांचा सोलापूरला दौरा होता, तेही धाराशिवमध्ये जे आहे ते दौरा करून गेलेले आहेत आणि त्यांनी या तरुणाचं कौतुक केलेलं आहे। त्यांनी धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आणि राज ठाकरे जे आहेत ते मराठवाड्याच्या लातूर दौरा करून ते आता नांदेडकडे जात आहेत। अशातच आता जे आहे कारवाई करण्यात आलेली आहे त्या गोंधळ घालणाऱ्यांवर, हे आता स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद विंद्रेले सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।